आपण एकंदरीत हा अंतिम दिवस ज्यासाठी केला होता ठास या स्पर्धेचा क्षणकोड व्हावा म्हणून आणि या स्पर्धेचा क्षण गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थानं मागील 1.5 महिन्यापासून जी मेहनत जे परिश्रम या स्पर्धेसाठी घेतले गेलेत अभिमानानं नक्कीच आयोजक देखील पूर्ण वर्षभर मिरवतील यात काही शंका नाही आहे. भरपूर मेहनत आयोजकांनी घेतलं. हर्षजी शिंदे साहेब असतील, बंटीजी ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, राजेशजी शिंदे साहेब आपण पाहतोय, भूषणजी डोंगरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, अमरजी शेलार सर आपण पाहतोय. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आणि ती मेहनत घेतल्यानंतर एक मोठी महारत हासिल केल्या या आयोजकांनी. श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 केलवा या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला प्रीतम आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र मेहर हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक हाताळण्याकरिता निहिल किनी गोलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. दुसऱ्या बाजूला जीत त्याच्यावरती देखील नजरा असणार आहेत. संघर्ष के राहों पे चलने वाले को रवींद्र मेहर कहते हैं आणि तो रवींद्र मेहर स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती रावले गावाचा अभिमान अर्थातच निहिल किनी गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. 3 षटकांचा सामना, 3 षटकांचा फॉर्मॅट आणि त्यासमोर ओपनिंग पेअर मध्ये बदल या ठिकाणी केले गेलेत. चला वेल जास्त जातोय मैदानामध्ये, लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. 3 षटकांचा सामना असेल. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती निहिल आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती रवींद्र मेहर उभा आहे. एक खऱ्या अर्थानं ध्रुव 11 केलवा टीमची भिंत. मागच्या सामन्यामध्ये कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये निनाद पाटील आपण पाहिलं. कप्तान चला सिनातान. रवींद्र मेहरसाठी एक कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार जर त्याच्या बॅटमधून येत आहेत तर अक्षयजी शिंदे सरतोडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज रवींद्र मेहरसाठी आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी फॅन बेस या खेळाडूने निर्माण केलं मागील 2 वर्षांमध्ये. परंतु या 2 वर्षांमध्ये जी प्रसिद्धी मिळालं त्यासाठी देखील भरपूर संघर्ष अनेक वर्ष त्याने केलं आणि त्याचमुळे आज या ठिकाणी रवींद्र मेहर हे नाव टॉप लेवलला पाहायला मिळते. फटका फसलाय. मुकेश त्या ठिकाणी येत आहे. जगलर बनले होते परंतु इथे कॅच ड्रॉप झाला. आता जीवनदान मिळाल्यानंतर काय घडेल. एकंदरीत दुसऱ्याच बॉल वरती कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलाय. फलंदाज रवींद्रचा 2 चेंडूंमध्ये कामगिरी चांगली राहिली. त्यानंतर निहिल या ठिकाणी अप्रिशिएट करत असताना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. कारण या संघाचा एक टॉप लेवलचा हा खेळाडू, टॉप लेवलचा हत्यार म्हणजेच निहिल किनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कव्हरला बॉल चाललाय तत्पूर्वी 1 धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. रवींद्र मेहर पहिले 2 बॉल तिथे शांत होता. शांत जरी असला तरी संत नाहीये परंतु प्रशंसा निहिलची देखील या ओव्हरमध्ये करावी लागणार आहे. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय अलॉंग द कार्पेट टीप मध्ये. हार्दिकला आपण पाहतोय. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. या दोन्हीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. मागच्या 4 बॉल मध्ये लिटरली गोलंदाज निहिलने या ठिकाणी थांबवून ठेवले फलंदाजांना. अक्षरशः जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे उल्लेखनीय. या बॉलवरती फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे हिमेश चेंडूला फील्ड करतायत. कॅरी केलं या बॉलला. टिपलाय झेल आणि ते रवींद्र मेहर तंबूच्या आसराला पडतत असताना फर्स्ट विकेट गॉ. मध्ये निनाद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. कप्तान चला सिनातान या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये फलंदाज निनादला
या मॅच मध्ये देखील तीच फलंदाजी मैदानामध्ये करायची आहे, कारण दुसऱ्या बाजूला श्री जगमाता रावले संघाचे वाघ त्या ठिकाणी वाट पाहत आहेत जंगलात येण्याची. शेवटचा बॉल या ओव्हर मधील स्टेप आउट करून फुलटॉस बॉल मिड विकेटला शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वन्स अगेन विकेट जाताना पाहायला मिळते. एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराची शिकार या ठिकाणी केलाय आणि जात असताना तंबूच्या आसराला निनाद पाटील गॉन. पाहतोय चौथ्या क्रमांकावरती अक्षय मैदानामध्ये दाखल झालाय. दुसरं षटक हाताळण्याकरिता हिमेश कुळंदासी मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये हिमेश थोडंसं त्याची मनस्थिती खचलेली होती. चांगला परफॉर्मन्स विथ द बॉल तो देऊ शकलेला नाहीये. आता या मॅच मध्ये त्याचे 99% डेडिकेशन खूप महत्वाचं ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रीतमला आपण पाहतोय लांबच लांब षटकार मारण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. आता या ओव्हरमध्ये ते लांब षटकार पाहायला मिळतील का. शॉर्ट बॉलचा वापर बॅटची कडा आणि विकेट किपर बीट झालाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. पहिलाच बॉल बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हिमेशने केला आणि या बाउन्सरवरती बॅटची कडा घेतली आणि तदनंतर लॉंग स्टॉपला हा बॉल क्लिअर होत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झालाय प्रीतमच्या बॅटमधून. हा नशिबाचा चौकार आपण पाहिला. आता येणाऱ्या 5 बॉलवरती या चौकारचं उत्तर हिमेश देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करणार आहे. बॉल नंबर 2 या ओव्हरमधील हा शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवरती कडक पुल शॉट मिड विकेटला क्लिअर करतोय. षटकार. 6 धावा. नवसिंग फलकावरती 14 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हिमेशच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय, कारण अगोदरच जाणलं होतं हा बॉल शॉर्ट बॉल असेल, कारण याआधी देखील बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज हिमेशने केला होता आणि शॉर्ट बॉलच्या वेटिंगमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले प्रीतम आणि प्रीतमच्या बॅटमधून लाजवाब षटकार त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 14 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हिमेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होते वरती विकेटने. हा देखील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनमध्ये शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. नवसिंग फलकावरती 15 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानामध्ये 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर इन्स्पायर झाला गोलंदाज हिमेश आणि तिसऱ्या बॉलवरती चांगली इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. चौथा बॉल असेल बॉलिंग ट्रॅक वरती हिमेश दाखल होतोय. हा शॉर्ट बॉल समोर पिकअप शॉट शतक त्या ठिकाणी येत आहेत. मुकेश वर एफर्ट्स काय लाजवाब प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले मुकेशच्या माध्यमातून. मुकेश फलंदाजीमध्ये कमाल करत नाही, गोलंदाजीमध्ये कमाल करत नाही, तर मुकेश क्षेत्ररक्षणामध्ये कमाल करतो आणि त्याचमुळे या प्लेइंग 11 मध्ये त्याची जागा बनते. आज पुन्हा एकदा त्याची गुणवत्ता फिल्डिंग मध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल या ओव्हरमधील या बॉलवरती इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला या ठिकाणी ऑफस्टोनच्या बाहेर बॉल हा डिलिव्हर्ड केला होता. डॉट बॉलने समाप्ती होत असताना क्वालिफाईड टीम्स आपण कॅप्टन मुख्य मंचावरती यायचं. लॉर्ड्स आपण ओपन करणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक राहिला पहिल्या सत्रामधील आणि बरोबर या 7 बॉल नंतर आपण लॉर्ड्स या ठिकाणी ओपन करणार आहोत. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कुर्लाई कन्स्ट्रक्शन टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. काय टोक्रशिंग यॉर्कर मैदानामध्ये टाकला होता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत.
शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी है। हर सुबह एक नई शुरुआत है, हर दिन एक नई राह है। हिम्मत रखो, आगे बढ़ो, तुम्हारे सपनों की एक जहा है। बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती हार्दिकला आपण पाहतोय। या संघाचा एक अतिशय खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण खेळाडू, कारण ज्या वेळेला हरेश्वरजी किनी साहेब, प्रांजू भोईर सर या ठिकाणी खेळत होते तेव्हा त्यांच्या तालमीत तयार झालेला एक खऱ्या अर्थानं महायोद्धा आज आपल्या नावाची छाप सोडतोय। बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक, पहिलाच बॉल वरती भव्य स्वागत, स्वॅग से स्वागत। गोलंदाज हार्दिकचा खेळ आहे। अक्षय गवलीच्या बॅट मधून खलबली आणणारा हा षटकार, 6 धावा। हार्ड लक रितेश किनी। पहिल्याच बॉल वरती हार्दिक वरती हा प्रहार चढवला होता। षटकार येत असताना आपण पाहतोय बॅटर अक्षयच्या बॅट मधून लॉंगेस्ट हिट होता, ट्रेडमार्क। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये नेहिल किनीने टिपला असेल। आता विकेट जाईल। पहिल्या षटकाराचं उत्तर या बॉल वरती विकेटने दिलंय, गॉन। नवीन बॅटर शुभम तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सफल प्रीमियर लीग 2026 चा सीझन 3 चा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय। परंतु दुसऱ्या बाजूला देखील रॉकी ग्रुप चषक 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा हा खेळाडू आणि त्याने घेतलाय विकेट मैदानामध्ये। आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 22 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि या लेफ्टी बॅटरसाठी एक स्पेसिफिक फील्ड सेटअप मैदानामध्ये या ठिकाणी सेट करण्यात आलाय। एक जाळं या ठिकाणी रचलं जात आहे। आता या जाळ्यामध्ये तो फलंदाज फसेल का, तो मासा फसेल का, याकडे लक्ष वेधीत असणार आहे। 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। तिसरा बॉल या ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर दी विकेट। पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण। मुकेश त्या ठिकाणी येतोय। तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल, सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार। या सिंगलने धावसंख्या फलकावरती 23-23 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। मागच्या 3 मध्ये 7 आल्यात, येणाऱ्या 3 मध्ये किती येतील? येणाऱ्या 3 मध्ये देखील 7 जर आल्या तर 30 होऊ शकतात, परंतु येणाऱ्या 3 बॉल मध्ये जर इकॉनॉमी टॉप लेवलची दाखवली गोलंदाज हार्दिकने तर त्याची युनिटी नक्कीच त्या धावा चेस करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिकला आपण पाहतोय। या ओव्हर मधील चौथा बॉल राईटी बॅटरसाठी, राईट आर्मवरती विकेट बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर पाठवलंय। षटकार, 6 धावा। बॅटर प्रीतमच्या बॅट मधून हा तडाखा त्या ठिकाणी पाहायला मिळाला। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती 29 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। अजूनही मैदानामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे। 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला। हा 5वा बॉल घेऊन गोलंदाज हार्दिक गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय। आतापर्यंत हार्दिकच्या विरोधामध्ये 2 षटकार आल्यात। एक षटकार अक्षय गवलीच्या बॅटमधून आला होता, दुसरा षटकार या ओव्हरमध्ये प्रीतमच्या बॅटमध्ये येतोय। चला काही करा, वेळ जास्त जातोय कारण आपल्याला ग्रँड फिनाले देखील या ठिकाणी सूर्यप्रकाशामध्ये खेळवायचे। 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती हार्दिकला आपण पाहतोय। ओव्हर दी विकेट, हा स्लोवर वन टाकलाय, तिथे स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न, हा देखील चाललाय सीमारेषा पलीकडे। 4 धावांकरिता प्रीतमच्या बॅट मधून चौकार। धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटचा बॉल पाहायला मिळेल। आतापर्यंत हार्दिकच्या विरोधामध्ये 17 धावा या ओव्हर्स मध्ये येताना आपण पाहिल्यात।
महागात पडतोय सध्या हार्दिक या स्लॉग ओव्हरमध्ये. कौतुक करावं लागणार आहे प्रीतमचं. विकेट्स जात होतं परंतु त्याने दबाव घेतला नाही आणि विदाऊट प्रेशर रन्स बनवल्यात या मॅचमध्ये. रन्स मॅन्युफॅक्चर केल्यात. शेवटचा बॉल. वेलकम दीप जाधव, आपलं देखील स्वागत. थोड्याच वेळात ड्रोन त्या ठिकाणी मार्गस्थ होईल आणि इथे शेवटच्या बॉलवरती कडक प्रहार. शुभम नावाचा ट्रेडमार्क, प्रीतम नावाचा ट्रेडमार्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिग्नेचर शॉट, 6 धावा षटकार. 39 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. चला क्वालिफाईड ज्या 3 टीम्स आहेत, कॅप्टन आपण मुख्य मंचासमोर या. ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. लॉट्सच्या ठिकाणी टाकल्या जातील सेमीफायनलच्या. चाळीस धावांचं लक्ष ध्रुव 11 केलवा टीमने समोर ठेवलंय. चला क्वालिफाईड टीमचे कॅप्टन्स आपण या ठिकाणी यायचंय. लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत. सेमीफायनलच्या लॉर्ड्स या ठिकाणी टाकल्या जातील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला 3 क्वालिफाईड टीमचे कॅप्टन आपण यायचंय. हरीशचा बोलबाला पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होता. 5 घेणारा गोलंदाज. चला लाईव्ह लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकतोय. बॅट्समॅन आपण मैदानामध्ये दाखल व्हा. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती फोकस करायचंय. पहिला सेमीफायनल असेल जयनुमान वाडीव आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीकृष्ण चाफेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस या. श्रीकृष्ण चाफेवाडी आणि त्याचबरोबर जयनुमान वाडीव. श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचे कॅप्टन अक्षय या ठिकाणी उपस्थित आहेत. जयनुमान वाडीव टीमचे कॅप्टन. सर टॉस सरी आपण यायचंय आणि लगेच आपण दुसऱ्या डावाला देखील सुरुवात करायची आहे मैदानामध्ये जास्त वेळ न दवडता. चला फिल्डिंग लावून घ्या. ध्रुव 11 केलवा आणि जयनुमान वाडीव संघाचे कॅप्टन आपण टॉस या. कुर्लाई कंस्ट्रक्शन आणि या सामन्यामधून जो विनर संघ असेल, जी विनिंग टीम असेल, त्या संघासोबत सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चला जयनुमान वाडीव टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वेलकम राहुलजी मोहिते, आपलं स्वागत आहे. वेलकम अक्षय पाटील, आपलं देखील स्वागत असेल. आतुरता प्रत्येकाला लागले. श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक कधी 24 तारीख येते. फक्त आता 2 दिवस उरल्यात या स्पर्धेला. दुसऱ्या डावाच्या दिशेने आपण जातोय. रवींद्र मेहर गोलंदाजी मार्क वरती केलवा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती धावताना दिसेल आणि दुसऱ्या बाजूला एक बेस्ट रन मशीन अर्थातच निहिल किनी आणि त्याच्या सोबतीनं मागच्या सामन्याचा सुपरस्टार
सायलेंट हिरो अर्थातच जित पाटील आपण पाहतोय. चला फास्ट आपण स्पीडअप करा. पहिलं षटक, पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंगचा. रवींद्र मेहर पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याला स्लाइस केलाय. सरळ चालला इनफिल्ड वरून 4 धावांकरिता चौकार पहिल्याच बॉल वरती. जितच्या बॅट मधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय 4 धावा. चाळीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि पहिल्याच चेंडूवरती हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चला जयनुमान वाढीव संघाचा कर्णधार टॉस या प्लीज. दुसरा बॉल या ओव्हर मधील रवींद्र मेहर. हा फुल टॉस, इथे विकेट मिळू शकतो. लॉंगॉनला शतषक उपस्थित, त्याने टिपलाय झेल आणि जित पाटील तंबूच्या आसराला परतत असताना पहिला फुल टॉस, दुसरा देखील फुल टॉस, परंतु या बॉलवरती फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. विकेट जातोय. जित पाटील गॉन. सोळा बॉल आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. पहिल्या बॉल होती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं हा वाघ पुन्हा एकदा त्याची दहाड इथे पाहायला मिळेल, परंतु एका वाघानं दुसऱ्या वाघाची शिकार केले. तिसऱ्या क्रमांकावरती साहिल चापकेला आपण पाहतोय थर्ड पोझिशन वरती. दत्तगुरु चषक 2023 आणि खऱ्या अर्थानं निहिल किनी आणि साहिल चापके एका बाजूला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, दुसऱ्या बाजूला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, हे दोन खेळाडू नावारूपाला आले. मागील 3 वर्षांमध्ये तो प्रवास जबरदस्त राहिलाय, परंतु रवींद्र मेहर एक हर हुन्नरी खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला 2 डॉट बॉल मैदानामध्ये टाकले गेले. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. त्याचा वेग नक्कीच फलंदाजांसाठी एक भयानक स्वप्न असतं. त्याचं षटक म्हणजे ते भयानक स्वप्न, आणि आता ते भयानक स्वप्न या ठिकाणी कशा पद्धतीने असेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल ओव्हर द विकेट, स्लोअर वन टाकलाय, त्याला पिक केलाय आणि सरळ बॉल पाठवलाय लॉंगॉनच्या बाहेर. लॉफ्टेड ड्राईव्ह, षटकार, 6 धावा. चौदा बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी आता 30 धावांची गरज. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 5वा बॉल, हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक त्या ठिकाणी रुचितला पण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकरी संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगल या बॉलवरती येत असताना आता समीकरण 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात. एकंदरीत 29 13 29चं समीकरण निहिल किनी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिसकी बल्लेबाजी आहे तुफानी, वो है निहिल किनी, आणि तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इन वरती आला. शेवटच्या बॉलवरती एअर स्ट्राईक करेल की सिंगल घेऊन आपल्या जवळ स्ट्राईक ठेवेल, काय घडेल या शेवटच्या बॉल होती, काय कथा असेल या शेवटच्या बॉल होती. जरूर सिंगल घेतलं या बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. परों को खोल जमाना उडान देखता है, जमीन पर रहकर कोण आसमान देखता है. आता इथून पंख खोलावे लागणार आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 28 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा येताना पाहायला मिळाला. 40चा चेज या ठिकाणी 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा चेज पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकाराने एक चौकार पाहायला मिळाला, आणि याच चौकार षटकारांचा वर्षाव या ठिकाणी पाडायचं, तो पाऊस पाडायचा आहे मैदानामध्ये निहिलला. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज दाखल झाला ज्याने आज इतिहास लिहिलाय. आपल्या कलमांनी 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड करणारा हा मोस्ट व्हॅल्युएबल
बॉलर आज गोलंदाजी मार्क वरती. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करायची. 12 बॉल मध्ये 28 या ठिकाणी रोखायचे आहेत. जय पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. ताठ मानेनं रुबाबानं तो सध्या तरी गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. त्यांना येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावा बनवायच्या आहेत. चला जयनुमान वाडीव टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. येस टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला जयनुमान वाडीव. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय हर्षजी शिंदे सरांना आपण आपल्या शुभ असते हा टॉस आपण करून घ्यायचा आहे. पहिलाच बॉल पायामध्ये टाकलाय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. आसान क्या है मन में चल रहे तूफान को जगाना है आणि मनामध्ये चाललेलं ते तुफान आता जागा करावं लागणार आहे. परंतु पहिला बॉल काय जबरदस्त होता. डेंजरस बॉल निहिल किनीच्या विरोधामध्ये जय पाटीलने टाकला होता. दुसरा बॉल हा ऑब्रेक टाकला होता. ऑब्रेकला पिक केलाय. क्रॉस बॅटचा वापर केलाय. पॉवरफुल स्ट्रोक षटकार 6 धावा. आता समीकरण उरलंय ते म्हणजेच 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या. म्हणजेच 22 10-22 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मनामध्ये चाललेलं ते तुफान आता जागा झालंय आणि निहिल नावाचं ते तुफान मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. धावसंख्या फलकावरती 18. आता विजयासाठी 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये एकंदरीत 22 धावांची गरज आहे. जयच्या विरोधामध्ये हा षटकार त्याला आवडलेला नाहीये. आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये त्याचे सर्वोत्तम प्रयत्न पणाला लावावे लागणार आहेत. येणाऱ्या 4 बॉल मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी आता करावी लागणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला रावले गावाची भिंत द वॉल ऑफ रावले क्रिकेट समोर उभा आहे. निधड्या छातीनं या ठिकाणी फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय तो आपण कलेक्ट करा. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. एक रफ अँड टफ मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रावले गावाचा अभिमान, दुसऱ्या बाजूला किल्वा गावाचा स्वाभिमान या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू महान आहेत. आता ती महानता इथे कायम टिकून ठेवावी लागणार आहे. कोणता खेळाडू टिकून ठेवेल. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. बॅक टू बॅक निहिलच्या बॅट मधून एक युनिक 6 षटकार 6 धावा. जयनुमान वाढीव संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः त्यांनी नक्कीच मन जिंकली होती. 2 बॉलवरती 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज निहिलच्या बॅट मधून 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 बॉल 16 ची गरज. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः जय कमिटमेंट दाखवतोय. बॉल पर्यंत पोहोचता आलेला नाहीये. असेल खूप महत्वाचा होता परंतु कठीण होता, अवघड होता आणि आता निहिलला जीवनदान मिळालंय. 2 धावा या बॉल वरती मिळतायत. आता समीकरण 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या. त्या म्हणजे 14. मागच्या 4 बॉल मध्ये 14 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये 14 धावा रोखायच्या. एक डिफिकल्ट टास्क टीम ध्रुव 11 केलवा समोर त्या ठिकाणी चॅलेंज करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. आव्हानं मोठी आहेत. हा बॉल देखील स्ट्रोक दाखवलाय निहिल किनीच्या बॅट मधून. रावले गावाचा रुबाब आणि रावले गावाचा रुतबा त्या ठिकाणी दाखवत असताना षटकार 6 धावा. उम्मीदों के रथ पे सवार हो, संघर्ष के राह पे खडा हो. निहिल किनीच्या बॅट मधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हा फुल टॉस आणि इथे विजयाचं समीकरण सोपं करणारा हा षटकार. ज्या गोलंदाजाने 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये तब्बल या ठिकाणी 26 धावा या ओव्हर मध्ये कुठल्या केल्यात आणि निहिल किनी आपला टॉप लेवलचा
या ठिकाणी दर्जा दाखवत असताना स्टँडर्ड दाखवत असताना आता 6 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय उदय. ओव्हर नंबर 3 मध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 2 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये रवींद्रच्या विरोधामध्ये 12 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय आणि आता या बॉल वरती विजयाच्या धावा साहिल चपकेच्या बॅट मधून चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्री जागमाता रावले. आज पुन्हा एकदा रावले गावाला त्या ठिकाणी अभिमानानं मिरवण्यासाठी त्यांनी भाग पाडले. टॉप 4 मध्ये त्यांचा प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 4 मध्ये दाखल झालाय श्री जागमाता रावले संघ. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नक्कीच ध्रुव 11 केलवा टीम शेवटच्या टप्प्यामध्ये ते पोहोचले होते, परंतु तो टप्पा पार करू शकलेले नाहीयेत. हार्ड लक अँड हार्डली कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्री जागमाता रावले. चला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी निखिल आपण या. गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा. दिल्या होत्या आणि त्याचबरोबर 2 विकेट्स घेतले होते. त्याचबरोबर बॅटिंग करत असताना 27 धावा निखिलच्या बॅट मधून. चला निखिल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मुख्य मंचावरतीच आपण यायचंय. सामनावीरचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाईल निखिल केनीला.